नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव छत्पलकर, वर्ग 11वी कला या शाखेतील अर्थशास्त्र या विषयातील भारतातील ग्रामीण विकास या प्रकरणातील कृषी पतपुरवठ्याचे प्रकार याबाबत आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. तरी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील ग्रामीण विकास या प्रकरणातील कृषी पतपुरवठ्याचे प्रकार यावर सविस्तर अशी माहिती पाहूया. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार. पहिला आहे कालावधी अनुसार कृषी पुरवठा. यामध्ये पाहताना हे कालावधी अनुसार दिले जाणारे जे कर्ज आहे याचे 3 प्रकारे वर्गीकरण केले गेलेलं आहे की कृषी पतपुरवठ्याचा कसं पतपुरवठा होते आणि त्यातून कसं कर्ज वाटप केले जाते. तर कृषी म्हणजे सर्वांना माहीतच आहे, शेतीसाठी लागणारं जे काही कर्ज आहे ते कर्ज कशासंबंधी दिले जाते आणि आपण ते कशासाठी घेतो. आता अल्प कालावधी पतपुरवठा. आता हे कर्जाचा कालावधी जो आहे, अल्प कालावधी कर्जाचा कालावधी 2 वर्षापर्यंतचा असतो आणि जे काही गरजू शेतकरी आहे यांना हे कर्ज दिले जाते. आता शेतकरी कर्ज कशासाठी घेतो, तर हे गरजू कर्ज खते, बियाणे, धार्मिक सामाजिक समारंभ इत्यादीसाठी हे कर्ज घेतले जाते. दरवर्षी आपण पाहतो की सातबाऱ्यावर आपल्याला कर्ज मिळते. ते कर्ज आपण यावर्षी घेतलं की ते आपल्याला लगेच दुसऱ्या वर्षी भरावं लागते आणि त्यावरचा व्याजदरसुद्धा काय असतो, कमी असतो. आणि शेतकरी जे कर्ज घेते हे कर्ज खतं, बियाणे खरेदी करण्यासाठी आणि शेतीच्या उपयोगासाठी हे कर्ज घेत असते. तर अशा प्रकारे अल्पकालीन पुरवठा हे एक कर्जाचा प्रकार आहे. त्यानंतर मध्यमकालीन पतपुरवठा. हे कर्ज 2 ते 5 वर्षासाठी दिले जाते. आता हे जे काही कर्ज आहे हे 2 ते 5 वर्षासाठी दिले जाते. हे कर्ज जे घेतले जाते हे जमिनीतील सुधारणा करण्यासाठी किंवा शेतीतील जोडधंदा सुरू करण्यासाठी, शेतीचे उपकरण खरेदी करण्यासाठी, एखादी कालवा किंवा नाली इत्यादी बांधण्यासाठी या कर्जाचा वापर केला जातो. म्हणून हे जे कर्ज आहे हे शेतीला जोडधंदा असेल किंवा शेतीसाठी लागणारे उपकरण आहे, ट्रॅक्टर आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. या गोष्टीसाठी सुद्धा किंवा शेतीमध्ये बोर करायचा असेल, ड्रीप करायची असेल, अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी हे कर्ज घेतल्या जाते. त्यानंतर दीर्घकालीन पतपुरवठा. आता हे कर्ज 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असते. आता हे कर्ज घेताना शेतीच्या सातबाऱ्यावर दीर्घकालासाठी आपण शेतीला उपयोगी असणारे जे काही साहित्य असेल, जसं ट्रॅक्टरचा उपयोग आपण शेतीच्या नांगरण्यासाठी करू शकतो किंवा मग आपल्या शेतीची सुधारणा करायची असेल कायमस्वरूपीची, तर या सुधारणेसाठी सुद्धा आपण या स्वरूपाचं कर्ज सरकारकडून किंवा बँकेकडून घेऊ शकतो, जेणेकरून आपली जमीन चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये सुधारणा होईल. यासाठी आपण हे कर्ज घेत असतो. म्हणून सर्वसामान्य माणसाला हे कर्ज परवडण्यासारखं आहे आणि आज शासन शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणात त्या कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत आहे. तर अशा प्रकारे दीर्घकालीन पतपुरवठ्यातील कर्जाबाबत माहिती आहे. अल्पकालीनमध्ये 2 वर्षाचा कालावधी असतो, मध्यकालीन म्हणजे 2 ते 5 वर्षाचा आणि दीर्घकालीन म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त असं कर्जाचं स्वरूप आहे. यानंतर हेतू अनुसार कृषी पुरवठा. आता काही हेतू असेल, या हेतू अनुसार कृषीचा पुरवठा केला जातो. याचे 2 प्रकार आहे. एक आहे उत्पादन, दुसरा आहे अनुत्पादन. आता उत्पादन
उत्पादन कर्ज हे शेतीतील उत्पादनाशी संबंधित असते. या आर्थिकदृष्ट्या न्याय मिळावं यासाठी जसं हे कर्ज ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण उत्पादन करू शकतो. बियाणं खरेदी करण्यासाठी किंवा जमिनीची मशागत करण्यासाठी या प्रकारचं कर्ज घेत असतो. म्हणजेच हे कर्ज शेत जमीन बियाणे इत्यादी खरेदी करण्यासाठी आपण वापरत असतो. मग काहीतरी हेतू असेल, या हेतूच्याच हिशोबानं आपण हे कर्ज घेतो. त्यानंतर अनुत्पादित म्हणजे उत्पादनाच्या व्यतिरिक्त लागणारे जे काही कर्ज आहे या कर्जाला अनुत्पादित कर्ज असं म्हणू. आता वैयक्तिक उपभोगासाठी किंवा उपक्रमासंबंधित नसते. उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी लग्न आहे, त्या कार्यासाठी तो काही खर्च करत असेल किंवा त्याच्या घरी सण आहे, काही कार्यक्रम आहे इत्यादीसाठी जे काही खर्च करत असेल, त्याला लागणारा जो काही पैसा आहे तो पैसा तो कर्जाच्या स्वरूपात घेत असतो आणि हे कर्ज ते योग्यरित्या देऊ शकते. तर असे 2 प्रकार कृषी पुरवठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये हेतुअनुसारामध्ये उत्पादन आणि अनुत्पादन असे 2 घटक आपण सविस्तरपणे अभ्यासले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर तुमच्या लक्षात येईल की आजचा गृहपाठ जो आहे तो सुद्धा लक्षात येईल. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार स्पष्ट करा असा गृहपाठ आजच्या व्हिडिओच्या आधारे विचारला जातो. तरी आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि दिलेला गृहपाठ सविस्तरपणे यामध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही. तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.